विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या अनेक लेक्चर्समध्ये आपण फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकची ॲक्च्युअल प्रॅक्टिस करतोय। विद्यार्थी मित्रांनो, थेरॉटिकल फ्रेमवर्क, त्यानंतर प्रत्येक अकाउंट बनवण्यासाठीचे रूल्स, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स देणं असेल, त्यानंतर काही सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट करणं असेल आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा रिझल्ट ॲसर्टन करणं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा रिझल्ट ॲसर्टन करणं, आवश्यक तिथं प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटचा रिझल्ट ॲसर्टन करणं, प्रॉफिट लॉस काढणं, त्यानंतर कॅपिटल अकाउंटचे फायनल बॅलन्सेस ॲसर्टन करणं आणि बॅलन्स शीट बनवणं आणि ते टॅली होणं, या सगळ्या गोष्टीचा आपण प्रॅक्टिस करतोय। जवळपास गेले काही लेक्चर्समध्ये आपण 15 प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवलेले आहेत। स्क्रीनवर तुमच्या समोर दिसत असलेला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 16 जो आहे, 16 नंबरचा प्रॉब्लेम आहे की जो तुम्ही पी एज्युकुल या ॲपवरून या टॉपिकच्या नोट्स डाउनलोड करून प्रिंट करून घेतल्यात। तुमच्या हातामध्ये जे वर्कबुक आहे त्याच्यामध्येही हा प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेममध्ये काय काय माहिती दिली आहे ते आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। मेसेज सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म in which Ram and Krishna are partners sharing profits and losses in the ratio 3:2। विद्यार्थी मित्रांनो, राम आणि कृष्ण हे दोन पार्टनर्स आहेत आणि त्यांचा PSR दिलेला आहे 3:2। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट्स फॉर 2018-19। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फायनल अकाउंट्स बनवायला सांगितलेले आहेत, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याच्याबरोबरचे ॲडजस्टमेंट्स देखील दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी पहिल्यांदा ॲडजस्टमेंट वाचणार आहे। ज्या ज्या आयटमवरती ॲडजस्टमेंट आहेत असे अकाउंट्स जे ट्रायल बॅलन्समध्ये दिसत आहेत त्यांच्यापुढे तुम्ही स्टार करून घेणार आहात, कारण आपल्याला फायनल अकाउंट बनवताना त्या ॲडजस्टमेंट करण्यासाठी प्रत्येक अकाउंटच्या खाली जागा लागते, त्यासाठी आपण स्टार करून घ्यायचे आहेत। स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 38,000। हा क्लोजिंग स्टॉक आहे, यासाठी वेगळा कुठं स्टार करायची आवश्यकता नाही। राम इज अलाउड ए सॅलरी ऑफ 6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स। विद्यार्थी मित्रांनो, पार्टनर्सना ॲडिशनल सॅलरी द्यायची आहे आणि कमिशन देखील द्यायचं आहे, म्हणजे ही ॲप्रोप्रिएशनची ॲडजस्टमेंट आहे। आपल्याला ही प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनला इफेक्ट देणारी आणि त्याच वेळे पार्टनर्स कॅपिटलला इफेक्ट देणारी ॲडजस्टमेंट आहे। इथं कुठं स्टार करावं लागणार नाही आहे। इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5% पर ॲनम, ही देखील ॲप्रोप्रिएशनची ॲडजस्टमेंट आहे आणि याच्यासाठी कुठं वेगळा स्टार करायची गरज नाही आहे। ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये काय सांगितलंय पहा, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%। विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सला तुम्हाला प्लांट अँड मशिनरी आयटम दिसतोय 63,000, त्याच्या समोर तुम्ही स्टार करून घ्यायचा आहे। बघा, फर्निचर आणि RDDच्या मध्ये प्लांट अँड मशिनरी आहे, तुम्ही त्याला स्टार करून घ्यायचा आहे। ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल। कस्टमरकडून आपल्याला 3,000 रुपये रिकवर होणार नाहीत, म्हणजे ह्या बॅड डेट्स दिलेले आहेत, वेगळ्या भाषेत सांगितलं आहे आपल्याला। प्रॉब्लेममध्ये इथं ट्रायल बॅलन्स जो दिसतोय स्क्रीनवरती आणि तुमच्या वर्कबुकमध्ये डेटर्सच्या समोर आपल्याला स्टार करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड लास्ट आयटम ट्रायल बॅलन्सला तुम्हाला दिसतोय बॅड डेट्स, त्याला देखील स्टार करून घ्यायचे आहेत। आणि लास्ट ॲडजस्टमेंट दिले 6 नंबरची, प्रीपेड इन्शुरन्स ₹500। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला बॅड डेट्सच्याच वर, सेकंड लास्ट आयटमच्या वर आहे बघा, इन्शुरन्स दिलाय, त्याला देखील स्टार करून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या आयटमवरती आपल्याला ॲडजस्टमेंट्स करायच्या आहेत त्याला आपण स्टार करून घेतलेत। आता महत्त्वाचं काम करूयात, ट्रायल बॅलन्सला आलेले जे अकाउंट्स आणि त्यांचे बॅलन्सेस दिलेले आहेत त्यांचं आपण क्लासिफिकेशन करूयात आणि कोण ट्रेडिंग अकाउंटला पोस्टिंग होऊन जाईल, कोण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल आणि त्याचबरोबर कोणाचं बॅलन्स शीटला रेकॉर्डिंग होईल हे पाहूयात। ओपनिंग स्टॉक, विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केला पाहिजे आपल्याला। विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लासिफिकेशन करूयात। चला, ओपनिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सला दिसणारे जे आयटम्स आहेत त्याचा आपण पोस्टिंग म्हणजे क्लासिफिकेशन करूयात की ट्रेडिंग अकाउंटला जाणारे आयटम्स कोणते आहेत, प्रॉफिट लॉस अकाउंटला जाणारे आयटम्स कोणते आहेत, बॅलन्स शीटला जाणारे आयटम्स कोणते आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवण्याआधी रूल रिवाइज करून देत असतो की ट्रायल बॅलन्सला आलेल्या आयटमचं पोस्टिंग किंवा रेकॉर्डिंग हे फक्त एकदाच होतं, आयदर ट्रेडिंग अकाउंटला होतं ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतं किंवा बॅलन्स शीटला होतं। डेबिट बॅलन्सेस असलेल्या आयटमचं पोस्टिंग ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला, याला अपवाद फक्त एकच, परचेसेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न, हे 2 आयटम आहेत। डेबिट बॅलन्स असलेला सेल्स रिटर्न जरी डेबिट बॅलन्स असला तरी ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण सेल्समधनं मायनस करतो। क्रेडिट बॅलन्सेस असलेल्या आयटमचं पोस्टिंग आयदर ट्रेडिंगच्या क्रेडिटला ऑर P&Lच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, याला अपवाद एक, क्रेडिट बॅलन्स असलेला परचेसेस रिटर्न आयटम आहे, जरी त्याचा बॅलन्स क्रेडिट असला रिटर्न आउटवर्ड तरी तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण परचेसमधून मायनस करून घेतो।
हे रूल सगळे आपण बरोबर डोक्यात ठेवू आणि ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचं एकदाच पोस्टिंग किंवा रेकॉर्डिंग होईल हे न विसरता आपण सुरुवात करूया क्लासिफिकेशन करायला. विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग स्टॉक पहिला कुठं जाईल बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस दिलेत, हे लायबिलिटीला जाणार आहे राम आणि कृष्णचे. त्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स आहे, जो डेबिट आहे तो डेबिटला जाईल, जो क्रेडिट आहे तो क्रेडिटला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आपण करंट अकाउंट ओपन केले तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला या रामचा बॅलन्स दिसेल. कृष्णाचा मात्र करंट अकाउंट आपण ओपन करणार आहे, त्याच्या डेबिटला हा बॅलन्स दिसेल. परचेसेस पुढचा आयटम आहे. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेस दिसतील. सेल्स दिलेत विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स दिसतील. सन्ड्री डेटर्स ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसतील. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला येईल. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड होईल. कमिशन विद्यार्थी मित्रांनो डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. वेजेस डेबिट बॅलन्स आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील. फर्निचर प्लांट मशिनरी या दोन्ही ॲसेट आहेत, बॅलन्स शीटच्या ॲसेटला रेकॉर्ड होईल. त्यानंतर RDD दिलेला आहे, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, पण ते काय करणार आहे आपण ॲडजस्टमेंटच्या बरोबर तर कन्सिडर करूयात आणि मग त्याचा इफेक्ट देऊयात. मी आता स्क्रीनवर लिहून ठेवलंय तुमच्यासाठी की डिडक्टेड फ्रॉम बॅड डेट्स म्हणून. मी त्या ॲडजस्टमेंटच्या वेळेस तुम्हाला ते एक्सप्लेन करून देतो बरोबर. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेटला येईल. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन म्हणजे पार्टनरशिपने कर्ज दिलेलं आहे दुसऱ्यांना, डेबिट बॅलन्स आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला येईल. इन्शुरन्स एक्सपेन्स आहे, P&Lच्या डेबिटला येईल. बॅड डेट्स लॉस आहे, P&Lच्या डेबिटला येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो 12% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019. विद्यार्थी मित्रांनो 12% गव्हर्नमेंट बॉन्ड हा जो शेवटचा आयटम दिला आहे आणि ब्रॅकेटमध्ये डेट दिली आहे, सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट आहे, याच्यावरती स्टार करून ठेवा. इन्व्हेस्टमेंटही बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल, स्टार करून ठेवा. मी त्याच्यापाशी ॲडजस्टमेंट करताना डिटेल एक्सप्लेनेशन देतो. विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सचे आपण कुठं पोस्टिंग करू शकणार आहे, कुठं रेकॉर्डिंग करू शकणार आहे, याविषयीची आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. चला तर मग आता आपण फायनल अकाउंट्स बनवायला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, बुक्स ऑफ या ठिकाणी सुंदरम ट्रेडर्स आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट पहिलं घेतोय कॉलमनर, इनर आउटर अमाऊंट कॉलम सहित, पर्टिक्युलर्स इनर आउटर, पर्टिक्युलर्स इनर आउटर. त्यानंतर आपण घेतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर देअर एंडेड 31 मार्च 2019. त्यानंतर या प्रॉब्लेममध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड फॉलो केली त्यांनी कॅपिटल अकाउंट मेंटेन करायला. आपण थेरॉटिकल फ्रेमवर्क शिकताना मी डिटेल बोललेलो याविषयी. जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड फॉलो केली जाते तेव्हा कॅपिटल अकाउंट हे फक्त कॅपिटल लिहिण्यासाठी वापरलं जातं आणि करंट अकाउंट हे सगळ्या कॅपिटलशी रिलेटेड ॲडजस्टमेंट करण्यासाठी वापरलं जातं. यासाठी आपण इथं पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेले आहेत. राम आणि कृष्ण 2 पार्टनर असल्यामुळं पर्टिक्युलरच्या बरोबर डेबिटला आणि पर्टिक्युलरच्या बरोबर क्रेडिटला आपण कॉलमनर करंट अकाउंट मेंटेन करतोय. 2-2 कॉलम केलेत आणि अर्थातच शेवटी आपण विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीट या ठिकाणी 31 मार्च 2019ची बनवतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सच्या आपण आता पोस्टिंग रेकॉर्डिंग करायला सुरुवात करूयात. आधी पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि करंट अकाउंटच्या लेफ्ट राईटला डेबिट क्रेडिट सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. मी पुन्हा टेक्नॉलॉजिकल दाखवतोय तुम्हाला, विसरू नये म्हणून मी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसावे यासाठी प्रयत्न करत असतो. एव्हाना तुम्हाला हे पाठ झालंय खरं तर विद्यार्थी मित्रांनो सगळं. चला डेबिट क्रेडिट लिहून घ्या, व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, ट्रायल बॅलन्सला आलेले जे डेबिट बॅलन्सेस असलेले आयटम्स आहेत त्यांचं पहिल्यांदा पोस्टिंग करून घेऊया. कुठला आयटम आहे पहिला बघा, ओपनिंग स्टॉक. काय लिहिलंय आपण त्याच्यासमोर, ट्रेडिंग अकाउंट डेबिट. चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला या विद्यार्थी मित्रांनो. टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे 36,000. करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय कृष्णाचा, बघा किती दिलाय बघा, कृष्णाचा डेबिट बॅलन्स दिलाय. करंट अकाउंट आपण ओपन केलाय, डेबिटला या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कृष्णा कॉलम सेकंड कॉलम आहे. तुम्ही गडबडीत चुकून पहिल्या कॉलममध्ये लिहाल विद्यार्थी मित्रांनो आणि गोंधळ होईल बरं का. आणि एक लक्षात ठेवा, तुमची बॅलन्स शीट टॅली झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही 100% बरोबर आहात. बरोबर आहे ना, बरोबर लिहिल्यानंतर टॅली झाल्यावर तुम्ही 100% बरोबर आहात असा अर्थ असतो. इथं कृष्णाचा बॅलन्स दिलाय आणि कृष्णाचा कॉलम सेकंड नंबरला आहे, त्यामुळे कृष्णाच्या कॉलममध्ये लिहा 4,000. परचेसेस दिलेत, काय लिहिले विद्यार्थी मित्रांनो आपण परचेसेसच्या पुढं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला या टू परचेसेस 1 लाख रुपये. सन्ड्री डेटर्स विद्यार्थी मित्रांनो ॲसेट लिहिलंय, बॅलन्स शीटच्या ॲसेटला या. चला सन्ड्री डेटर्स अमाऊंट किती आहे, 1,73,500. व्हेरी गुड. चला पुढं बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल ही पण ॲसेट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढं लिहिलंय. चला बॅलन्स शीटच्या ॲसेटला या सगळ्यांनी माझ्याबरोबर, बिल्स रिसिवेबल.
अमाऊंट किती आहे बघा 47,000. डेटर्स का इनरला घेतले मी आणि बिल्स रिसिवेबल का आउटरला घेतले? डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, आपला स्टार आहे, बॅड डेट्स आहेत त्याच्यावर, पण बिल्स रिसिवेबलला काही स्टार वगैरे केलं नाही, त्यामुळे आपण थेट काय केलं आउटर कॉलमला घेतले. कमिशन विद्यार्थी मित्रांनो, कमिशन हा आपला एक्सपेन्स लॉस आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अर्थातच डेबिटला घ्या. अमाऊंट घ्या 2,800. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर वेजेस आहेत. वेजेस हे काय येणार आहेत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू वेजेस अमाऊंट बघा 1,760. त्यानंतर काय? सॅलरीज. चला सॅलरी कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे, घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू सॅलरीज 3,000. फर्निचर ही काय विद्यार्थी मित्रांनो? ॲसेट आहे. चला या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर अमाऊंट किती आहे बघा, घ्या आउटरला 25,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. विद्यार्थी मित्रांनो स्टार आहे तिच्या समोर बरोबर, म्हणजे ती आपल्याला इनरला घेतली पाहिजे. ॲसेट साईडला या, लिहिलं आहे आपण पुढं की ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या, लिहा प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट बघा किती आहे? 63,000 इनरला घ्या. विद्यार्थी मित्रांनो पुढं दिलं आहे इन्व्हेस्टमेंट. चला बॅलन्स शीटच्या ॲसेटला या, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 10,500. ॲडजस्टमेंट नाही तो आयटम आउटरला घ्यायचा. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, पार्टनरशिप फर्मनी लोन्स ॲडव्हान्सेस दिलेत. चला बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या विद्यार्थी मित्रांनो. अमाऊंट आहे 35,240. त्यानंतर दिलेत इन्शुरन्स. विद्यार्थी मित्रांनो हा एक्सपेन्स आहे पार्टनरशिप फर्मचा, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्ससाठी आपल्याकडे अकाउंट कोणतं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या. टू इन्शुरन्स अमाऊंट घ्या 2,500. पण आपण ते काय ॲडजस्टमेंट असल्यामुळं प्रीपेड इन्शुरन्स ॲडजस्टमेंट आहे आपल्याकडं, इनरला घेतले. पुढं चला बॅड डेट्स. विद्यार्थी मित्रांनो बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या 500. का आपण इनरला घेतले? ॲडजस्टमेंट आहे. आणि पुढचा आयटम दिला आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, याला पण स्टार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिताना इनरला लिहायचं आहे. घ्या विद्यार्थी मित्रांनो 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. अमाऊंट किती आहे? 15,000. व्हेरी गुड. या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस असलेल्या सगळ्या आयटमचं आपण रेकॉर्डिंग पोस्टिंग केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्डिंग पोस्टिंग केलं आहे ते नियमाला धरून केलं नाही, कन्फर्म करा. डेबिट बॅलन्स असलेले आयटम्स बघा ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच दिसत आहेत. करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स आला आहे तोही डेबिटला दिसतोय. एकही ॲटम आपण यातला कुठल्याही अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र सोडायचं नाही, चुकू द्यायचं नाही बघा. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण काय करूयात? क्रेडिट बॅलन्स असलेले आयटम्स जे आहेत त्यांचं रेकॉर्डिंग करूयात. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिलेत, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, थेट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्यायचे. चला विद्यार्थी मित्रांनो या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला चला काय कॅपिटल अकाउंट्स. राम किती अमाऊंट आहे? 1,60,000. कृष्ण किती अमाऊंट आहे? 80,000. घ्या 80,000. व्हेरी गुड. त्याची टोटल आउटरला घ्या 2,40,000. त्यानंतर खाली दिलंय बघा करंट अकाउंट ऑफ राम, आणि हा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्रेडिटला लिहावं लागेल. चला करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि राम आहे पहिला कॉलम रामचा आहे बघा, आणि पहिल्या कॉलममध्ये लिहा अमाऊंट आहे 8,000. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढं काय दिले आहेत? सेल्स. चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या सगळ्यांनी. आलात का? आला म्हणजे काही चालत जायचं नाही आहे, बरोबर आहे ना. हे सगळं इंटेलेक्च्युअली करायचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. नजर फिरवले की या अकाउंटवरून त्या अकाउंटवर गेलो पाहिजे आपण, बरोबर आहे. चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्या. बाय सेल्स किती बघा बरं, अमाऊंट किती दिली आहे? 2,08,000. अमाऊंट लिहिताना चूक करायची नाही, एक चूक झाली तर शेवटी टॅली होणार नाही. पुढं चला विद्यार्थी मित्रांनो सन्ड्री क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला या. चला क्रेडिटर्स 41,800. बिल्स पेएबल दिलेत विद्यार्थी मित्रांनो. बघा बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्या. अमाऊंट किती आहे बघा 21,000. आणि RDD दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 9,000. ते तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या, बरोबर आहे. लेस ओल्ड RDD असं आपण आत्ता इनरला लिहून ठेवूयात फक्त 1,000. ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर न्यू RDD येतील, बॅड डेट्स येतील, आणि मग फायनल इफेक्ट आउटरला येईल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं ट्रायल बॅलन्सचं सगळं पोस्टिंग आणि रेकॉर्डिंग झालेलं आहे. आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊयात, बरोबर आहे. ॲडजस्टमेंटचे आपल्याला या ठिकाणी इफेक्ट्स द्यावे लागतील. काय काय ॲडजस्टमेंट दिल्यात पहा. फारच सोपा प्रॉब्लेम आहे. आपलं एवढं प्रॅक्टिस झालं आहे की आपल्यासाठी आता म्हणजे बाय हात का खेळ है असं म्हणणे इतकं आता आपल्याला त्याचा कॉन्फिडन्स आलेला आहे. पहिले ॲडजस्टमेंट दिले क्लोजिंग स्टॉक 38,000. दोन इफेक्ट पाठ आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे. सांगा कोणते इफेक्ट आहेत? हां तुम्ही स्वतःशी बोललायत मला माहिती आहे. चला या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला यायचं आहे पहिल्यांदा. बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. त्याचा सेकंड इफेक्ट लगेच आला पाहिजे.
बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 38,000. अकाउंटला लिहिताना बाय क्लोजिंग स्टॉक लिहिलं कारण ते अकाउंट आहे, पण बॅलन्स शीटला लिहिताना नुसतं क्लोजिंग स्टॉक लिहायचं कारण ते स्टेटमेंट आहे, तिथं बाय वापरायचा नाही आहे. व्हेरी गुड. चला पुढं काय दिलंय आता, जे राम इज अलाउड सॅलरी, कमिशन, त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ह्या ॲप्रोप्रिएशनच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रोप्रिएशन सेपरेट ओपन केलं तरी चालतं अकाउंट, किंवा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याच बॉटमला त्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स खाली घेतल्या तरी चालतं. मी टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन दाखवलं असतं, थेअरी शिकवताना मी ॲप्रोप्रिएशन अकाउंटचा प्रोफॉर्मा वगैरे सगळं शिकवलं आहे तुम्हाला, एंट्रीज म्हणून दाखवल्या डबल होणाऱ्या त्या सगळ्या, पण मी इथं एकाच स्क्रीनवरती तुम्हाला सगळं प्रेझेंटेशन दाखवत असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच मी ॲप्रोप्रिएशनची ॲडजस्टमेंट करतोय. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो फायनल रिझल्ट येईल तो डिव्हिजिबल प्रॉफिट आफ्टर ॲप्रोप्रिएशन असेल. या विद्यार्थी मित्रांनो, राम इज अलाउड सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स म्हटलंय त्यांनी, हरकत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, रामची सॅलरी P&Lच्या डेबिटला घ्या. टू राम सॅलरी अमाऊंट 6,000. सेकंड इफेक्ट लगेच द्या. इथं P&L किंवा ॲप्रोप्रिएशनच्या डेबिटला दिल्यानंतर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलं बाय सॅलरी टू पार्टनर किंवा बाय सॅलरी टू राम, आणि रामच्या कॉलममध्ये लिहिलं 6,000. कॉलम चुकवायचा नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आता सेल्सवरती काय करायचं, सेल्स किती आहेत पहा, 2,08,000. त्याच्यावर 3% कमिशन आपल्याला कृष्णाला द्यायचं आहे, हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कमिशन टू कृष्णा 3% ऑन नेट सेल्स आपल्याला द्यायचं आहे. ते 2,08,000 हा सेल्स आहे आपला, आणि त्याच्या 3% म्हणजे किती अमाऊंट येते, 6,240. हे कमिशन आपल्याला कोणाला द्यायचं आहे, कृष्णाला द्यायचं आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनच्या डेबिटला एक इफेक्ट आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट दिला पाहिजे. या विद्यार्थी मित्रांनो, चला P&Lच्या डेबिटला टू कमिशन टू कृष्णा 6,240, आणि लगेच सेकंड इफेक्ट आपण दिलाय कुठं बघा, करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन. पण कॉलम कुठला विद्यार्थी मित्रांनो, कॉलम चुकवू नका. हे कृष्णाचं कमिशन आहे आणि कृष्णा सेकंड नंबर कॉलमला आहे, त्यामुळं घ्या 6,240 बट इन कृष्णाच कॉलम. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरच्या ॲडजस्टमेंटचे आपण डबल इफेक्ट्स दिलेले आहेत. आता पाहूयात ॲडजस्टमेंट नंबर 3. काय म्हटलंय ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये, पार्टनर्स कॅपिटलवर इंटरेस्ट द्या 5%. कॅपिटल किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पहा, कॅपिटल पहा, करंट अकाउंट बॅलन्स नका पाहू. रामचं 1,60,000 आहे आणि कृष्णाचं 80,000 आहे, त्याच्यावर 5% द्यायचं आहे. ॲक्च्युअली हे ॲडजस्टमेंट ॲप्रोप्रिएशन अकाउंटचे, पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला केलं तरी चालतं, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच करतोय आपण. चला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट एक द्यायचा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आणि सेकंड इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे. चला तर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. चला, पहिला कोण आहे आपला, राम आहे. 1,60,000च्या 5% म्हणजे अमाऊंट किती येते, 8,000 द्या. चला, रामला द्या, राम 8,000. व्हेरी गुड. तुम्ही हे जे काही मी तुम्हाला वर्किंग दाखवतोय ते तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये बॅलन्स शीटच्या खाली वर्किंग नोट म्हणून मी जागा दिलेली आहे, तिथं अर्थातच तुम्हाला पाठ झालेले आता आहे की अशा प्रकारे तुम्हाला मी जर काही ब्रॅकेट्स करून दाखवत असेन, पॅच दाखवत असेन, स्क्वेअर करून दाखवत असेन, तर ते वर्किंग नोटमध्ये लिहून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, वर्किंग नोटमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल राम 1,60,000 इंटू 5% इज इक्वल टू 8,000. असंच कृष्णाचं पण वर्किंग नोटमध्ये लिहून घेतलं पाहिजे तुम्ही. कृष्णाचं किती कॅपिटल आहे, 80,000, त्याच्या 5% म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, 4,000. वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या, कृष्णा इंटरेस्ट ऑन कृष्णाच कॅपिटल 80,000 इंटू 5% म्हणजे आले 4,000. चला, प्रॉफिट अँड लॉसच्या खाली इंटरेस्ट ऑन कॅपिटल राम लिहिले, त्याच्या खाली घ्या कृष्णाचं किती अमाऊंट आले बघा, 4,000. आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन कॅपिटल राम आणि कृष्णाचं लिहिलं, याचा सेकंड इफेक्ट आपल्याला दिला पाहिजे आणि तो जाणार आहे करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. राम कॉलम 8,000, कृष्णा कॉलम 4,000. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, लगेच P&Lच्या डेबिटला 8,000 प्लस 4,000, त्या दोघांच्या कॅपिटलची टोटल पण लगेच आउटरला घेतली आपण 12,000. पुढे काय म्हटलंय, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या ॲसेटला यायचं आहे सगळ्यांनी. प्लांट अँड मशिनरी 63,000 दिसते का, व्हेरी गुड. त्याच्या खाली घ्यायचं आहे, बरोबर आहे, 63,000च्या 5% म्हणजे येतात 3,150. वर्किंग नोटमध्ये लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो,
डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी खाली लिहायचं आहे 63,000 इंटू 5% इज इक्वल टू 3,150. कसे आले कळलं पाहिजे. या बॅलन्स शीटच्या ॲसेटला या विद्यार्थी मित्रांनो लिहून झाला असेल तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला इफेक्ट देऊयात आपण. चला या प्लांट अँड मशिनरीच्या खाली या बरोबर. व्हेरी गुड. लेस 5% डेप्रिसिएशन अमाऊंट 3150. आता 3150नी प्लांट अँड मशिनरी आपण कमी करणार आहे. जो बॅलन्स येईल तो आउटरला दिसेल विद्यार्थी मित्रांनो, पण ॲसेट कमी होणं हा लॉस आहे. त्यामुळं डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आपण त्याच वेळेस कुठं देणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. प्लांट अँड मशिनरी आउटरला घेतली 59,850 आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट दिला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढची ॲडजस्टमेंट काय पाहूयात आपण. 3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. चला विद्यार्थी मित्रांनो कस्टमर म्हणजे आपला कोण, डेटर. डेटरकडे या लेस फर्दर बॅड डेट्स 3,000. 173,500 मधनं 3,000 मायनस करून आउटरला 1,70,500 येतील. पण ॲसेट कमी होणं हा आपला लॉस आहे, बॅड डेट हा आपला लॉस आहे, म्हणून सेकंड इफेक्ट आपल्याला द्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डेटर्स आउटरला घेतले 1,70,500 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑलरेडी आपले बॅड डेट्स होते 500. त्यात आपण म्हणलं ॲड न्यू बॅड डेट्स बरोबर आहे 3,000. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर काय दिसतंय पहा, टू बॅड डेट्स 500 प्लस फर्दर बॅड डेट्स 3,000 आणि मायनस आपल्याला ओल्ड RDD 1,000 करायचे बरोबर आहे. ते आपण मागाशीच लिहून ठेवलेत पोस्टिंग करताना. आता याचा फायनल रिझल्ट आउटरला घ्या 2,500. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो आपण बॅड डेट्स डेटर्समधून मायनस केल्या आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑलरेडी बॅड डेट्स होत्या 500, त्यात 3,000 फर्दर बॅड डेट्स ॲड केल्या आणि त्यातनं 1,000 आपण ओल्ड RDD बॅलन्स 1,000 मायनस केला आणि आउटरला घेतले 2,500. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो शेवटची ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स. विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इन्शुरन्स दिसतोय त्यातनं लेस करा. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 500. 2,500 मधनं 500 मायनस करून 2,000 आउटरला येतील. पण एक्सपेन्स प्रीपेड असणं म्हणजे पुढच्या कालावधीचा खर्च आधी करणं ही आपली ॲसेट आहे. त्यामुळे ते 500 प्रीपेड इन्शुरन्स याचा सेकंड इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेटला द्यावा लागेल. प्रीपेड इन्शुरन्स ॲसेट साईडला 500 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इन्शुरन्स घेतला होता 2,500, त्यातनं लेस प्रीपेड 500 केले आणि आउटरला घेतले 2,000. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ॲडजस्टमेंट्सचे इफेक्ट सगळे जरी आपण दिले असले तरी एक लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्सचा लास्ट आयटम होता आपला 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की ह्याच्यावर सेल्फ हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. मी स्क्रीनवर घेतला आहे तो आयटम बरोबर. आणि किती आहे ते 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती आहेत 15,000चे. ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या 15,000वर 12%नी आपल्याला इंटरेस्ट मिळायला हवं. ते मिळालं आहे का हे चेक कुठं करायचं, तो इन्कम आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दिसतंय का पहा, नाही दिसत. याचा अर्थ आपल्याला ते आता अकाउंट फॉर करून घ्यावं लागेल. मग आपल्याला ते 12% ऑफ 15,000. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायला पाहिजे आधी. 15,000 इंटू 12% म्हणजे 1,800 वर्षाचे येतात. पण ती इन्व्हेस्टमेंट परचेस कधी केली आहे बघा 1 जानेवारी 2019 आणि आपला अकाउंटिंग इयर संपते कधी बघा स्क्रीनवरती 31 मार्च 2019 म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3च महिन्याचा आपल्याला त्याच्यावरचं इंटरेस्ट मिळणार आहे, इन्कम मिळणार आहे. मग वर्षाला जर 1,800 असतील तर 3 महिन्याचे किती मी स्क्रीनवर दाखवलं आहे, तुम्ही वर्किंग नोटमध्ये लिहून घेतलं पाहिजे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स 18,000 इंटू 12% इज इक्वल टू 1,800 डिवायडेड बाय 12 इंटू 3 म्हणजे किती येईल 3 महिन्याचा आउटस्टँडिंग इंटरेस्ट 450. वर्किंग नोटमध्ये तुम्ही हा जो पॅच दिसतोय तो बरोबर लिहून घेतला पाहिजे वर्किंग नोट म्हणून. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या खाली बरोबर लिहा प्लस इंटरेस्ट रिसिवेबल. माझ्याकडे स्क्रीनवर जागा कमी असते म्हणून मी शॉर्ट लिहितो, पण मी जे बोलतो इतकं डिटेल तुम्ही लिहून घ्यायचं हे आपलं ठरलेलं आहे. आपल्यातल्या काही गोष्टी ठरलेल्याच आहेत. टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन मला एका स्क्रीनवर दाखवायचं असतं त्यामुळे मला जागा कमी पडते. मी बऱ्याचदा शब्द शॉर्टमध्ये लिहितो. इंटरेस्ट रिसिवेबल अमाऊंट किती 450. आता 15,000 प्लस 450 आउटरला येतील 15,450. पण हे आउटस्टँडिंग इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट रिसिवेबल जे आहे ते आपल्याला त्याचा सेकंड इफेक्ट दिला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड रिसिवेबल 450
आणि गव्हर्नमेंट बॉन्ड आपण आउटरला घेतले 15,450 इंटरेस्टची अमाऊंट ॲड करून. व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोस्टिंग पूर्ण झालं आहे. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सगळे आपण बरोबर दिलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा, शेवट गोड झाला पाहिजे. शेवट गोड करणं म्हणजे काय हो, तर ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालं, ॲडजस्टमेंट झाल्या, सेल्फ हिडन झाल्या, आता अकाउंट्स क्लोज केले पाहिजेत आणि बॅलन्स शीट टॅली झाली की शेवट गोड झाला पाहिजे. म्हणजे याचीसाठी केला होता अट्टाहास. बघूयात चला विद्यार्थी मित्रांनो. ट्रेडिंग अकाउंटची टोटल क्रेडिटची किती येते बघा, 2,46,000. मी जरी माझ्याकडे जागा आहे म्हणून लिहित असलो तरी तुम्ही अशा पद्धतीनं अकाउंटमध्ये काही लिहिणार नाही. मी थोड्या वेळानंतर ते डिलीट करून टाकतोय. तुम्ही लिहिलं तर खाडाखोड होईल, परीक्षेतला आपलं प्रेझेंटेशन बिघडेल, रॉंग इम्प्रेशन, बॅड इम्प्रेशन होईल आपल्याबद्दलचं. मी तुम्हाला कळावं म्हणून काही गोष्टी दाखवते स्क्रीनवर. क्रेडिटची टोटल आहे 2,46,000. विद्यार्थी मित्रांनो, डेबिटची टोटल किती आहे, 1,37,760. यातली ग्रेटर टोटल दोन्हीकडे लिहिली पाहिजे. चला डेबिट क्रेडिटला घ्या 2,46,000. आता त्या 246 मधनं 136,760 मायनस केल्यावर किती येतात, 108 म्हणजे 1,08,240. हा डेबिटला फरक आहे म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे तो ग्रॉस प्रॉफिट आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, घ्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट 1,08,240. पण हा ग्रॉस प्रॉफिट कुठं जातो, इथून जातो विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,08,240. विद्यार्थी मित्रांनो, ग्रॉस प्रॉफिट आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतला. चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल किती येते, 1,08,690. डेबिटची टोटल किती येते विद्यार्थी मित्रांनो बघा, 37,690. यातलं ग्रेटर टोटल क्रेडिटचे चला दोन्हीकडे घ्या, 1,08,690, 1,08,690. या दोन्हीतला डिफरन्स किती येतोय, 71,000. आणि तो डेबिटला येतोय डिफरन्स म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा नेट प्रॉफिट आहे आणि हा अप्रोप्रिएशनच्या ॲडजस्टमेंट केल्यानंतरचा नेट प्रॉफिट असल्यामुळं डिव्हिजिबल प्रॉफिट आहे. आणि हा आपल्याला राम आणि कृष्णमध्ये वाटावा लागेल. त्यांचा रेशो 1:1 आहे, बरोबर आहे. म्हणजे नेट प्रॉफिट रामला 1/2 येईल, म्हणजे किती येईल, 71,000च्या 1/2, बरोबर आहे. लिहून घ्या तिथं पाहिजे तर खाली लगेच ब्रॅकेटमध्ये रामच्या पुढं 1/2 ऑफ 71,000. वर्किंग नोटमध्ये जायची पण गरज नाही, इथंच लिहून घ्या. आणि 35,500 रामचा येईल. असाच कृष्णचा येईल विद्यार्थी मित्रांनो, तोही 1/2 येईल, म्हणजे तोही 35,500च येईल. पण जसा आपण इथं प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन 1:1 केलं विद्यार्थी मित्रांनो, पण याचा सेकंड इफेक्ट आपल्याला दिला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट जसं आपण डिव्हिजन करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रामला 1/2 आणि कृष्णाला 1/2 दाखवला, याचा सेकंड इफेक्ट आपल्याला दिला पाहिजे. करंट अकाउंटच्या बरोबर क्रेडिटला हा प्रॉफिट लिहिला पाहिजे. बाय नेट प्रॉफिट राम कॉलम 35,500, कृष्ण कॉलम 35,500. व्हेरी गुड. आता आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालं आहे, GP काढून झाला, P&L क्लोज केलं, NP काढून डिव्हिजन करून आपण करंट अकाउंटला पाठवले. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो करंट अकाउंट क्लोज केले पाहिजे. रामच्या करंट अकाउंटची क्रेडिटची टोटल 57,500, कृष्णच्या क्रेडिटची टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 45,740. क्रेडिटच ग्रेटर आहे. टोटल डेबिटला घ्या त्या ॲज इट इज विद्यार्थी मित्रांनो. चला रामची 57,500, कृष्णाची 45,740. यातनं रामला तर डेबिटला काहीच नाही, त्यामुळे आहे तसा बॅलन्स येईल. कृष्णाचं फक्त 4,000 डेबिट बॅलन्स आहे, तो मायनस होऊन येईल. चला बॅलन्स कॅरीड डाऊन किती येतो आहे, रामचा 57,500 आणि कृष्णाचा मात्र 45,740 मायनस 4,000 म्हणजे येतो आहे 41,740. विद्यार्थी मित्रांनो, डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हटलं आहे, म्हणजे ब्रॉट डाऊन क्रेडिटला होणार, म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे त्यांचे, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटलच्या खाली लिहूयात करंट अकाउंट. चला रामचा किती अमाऊंट येते 57,500 आणि कृष्णाची किती येते बघा 41,740. या दोघांची टोटल आउटरला घ्या विद्यार्थी मित्रांनो 99,240. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आता बॅलन्स शीट आपोआप टॅली व्हायला हवी. पण आपोआप व्हायला हवी म्हणजे काय आकाशवाणी होणार नाही आहे. बॅलन्स शीट टॅली झाली आहे, आपल्याला टोटल करायची आणि फक्त कन्फर्मेशन करायचे, त्याला म्हणायचं आपोआप होणं. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल किती येते बघा 4,02,040. 4,02,040, 4,02,040. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, 1, 2, 5, 10 सेकंदाचा वेळ देतो. ॲसेटची टोटल तुम्ही करायची आहे आणि जागेवरच तुमच्या चेहऱ्यावरती हास्य खुललेलं मला
दिसणारच आहे, अर्थातच टेक्नॉलॉजी असल्यामुळे सगळे एकमेकांना पण दिसतोय. आणि मला सांगा, माझं एवढं बोलून होईपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे हजारो विद्यार्थी हे लेक्चर ऐकतात त्या सगळ्यांची जवळपास बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. प्रॉब्लेम झाल्यानंतर मला धडाधड मेसेजेस येतात, व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, काहींचे कॉल येतात आणि एकदम विद्यार्थी खुश असतात सगळे की सर आमची बॅलन्स शीट टॅली झाली. बरोबर आहे. आणि एक लक्षात घ्या की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला आनंदाचा परमोच्च क्षण कोणता असेल तर ते बॅलन्स शीट टॅली होणं. आणि ती होणं बरं का, करणं नाही. ती बॅलन्स शीट टॅली होते. बघा बरं ॲसेटची टोटल किती ते 4,02,040. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम आपण पूर्ण सोडवला आहे, 100% बरोबर सोडवला. तरीसुद्धा तुम्हाला काही यामध्ये शंका असू शकतात. शेवट सगळ्यांचा वेग सारखा आहे का? सगळ्यांची क्षमता सारखी आहे का? नाही. काहींचं आज शिकताना मूड नसेल, त्यामुळे कदाचित त्यांना कळलं नसेल. काळजी करायची नाही. कोणत्याही शंकेसाठी उत्तर एकच आहे. पी कुलकर्णी सरांशी संपर्क साधणं. स्क्रीनवर दिसणारे मोबाईल नंबर्स आहेत, त्याच्यावर SMS करा शंकेसाठी, व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा, किंवा विद्यार्थी मित्रांनो मेल ID दिसतोय स्क्रीनवर, त्याच्यावर मला मेल करा. एवढं तुम्हाला यातलं काही जमलं नाही तरी शंका शिल्लक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी डाऊट सॉल्विंग सेशन लाईव्ह घेतो. त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले की रजिस्टर व्हा, डाऊट सॉल्विंग सेशनला हजर राहा. आपल्या शंका असल्या तरच हजर राहावं असं नाही. इतरांच्या शंका ऐकूनही आपल्या बुद्धीत भर पडते किंवा आपल्या शंकांचं आपोआप निरसन होतं. त्यामुळं कोणत्याही शंकांसाठी अर्थातच तुम्ही पी कुलकर्णी सरांच्या संपर्कात राहणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 16 संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला अर्थातच पुढच्या प्रॉब्लेमसह भेटू. धन्यवाद.